आधी तर त्यांच्या हक्काचं पाणी आणि आमची टाकी आहे तर आम्हाला पाणी पाहिजेच। टाकीचं पाणी जेवढं लाईनी तुम्ही आता केलं ना बारकून अख्ख्या बंद करून टाकता कुऱ्हाड मारून। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने भाजप शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। मागील 15 दिवसांपासून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी सुजाता भोईर यांच्या नेतृत्वात मजिप्रा कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांच्या पुढे तक्रारीचा पाडा वाचला। येत्या 2 दिवसात पाण्याची समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी दिला आहे। आताच नुकताच परवा दिवशी जागतिक महिला दिन झालं, पण महिलांना असा त्रास होतो, महिलांना असा गिफ्ट मिळतो न पाणी मिळण्याचा। आज गेल्या 15 दिवसामध्ये आणि जे पूर्वी 5-6 वर्षांमध्ये पाणी शिवगंगाला नाहीये आणि आता नवीन लाईनीवरून ज्या लाईनीवरून लोकांनी पाणी घेतलं त्या लाईनीला पाणी येत होतं शिवगंगा नगरला, तोच पाणी या लोकांनी बंद करून ठेवला। एवढी चांगली मोठी गिफ्ट या लोकांनी एमजीपीने पक्षाच्या लोकांचं ऐकून एमजीपीने महिलांना गिफ्ट दिले। आज आपण बोलतो जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिन, महिलांसाठी गिफ्ट बिना पाण्याचं या लोकांना वंचित ठेवलंय। आज आमच्या शिवगंगा नगरमध्ये पाण्याची टाकी असून सुद्धा नागरिकांना पाणी नाहीये आणि ह्यांचं म्हणणं यांचं चाललंय, पक्षाचं चाललंय, ठराविक पक्षाच्या लोकांचं ऐकायचं, अर्ध्या लोकांना पाणी द्यायचं, अर्ध्या सोसायट्यांना पाणी द्यायचं, अर्ध्या सोसायट्यांना पाणी नाही द्यायचं। हे कुठलं चाललंय? ज्या टाकीच्या अवतीभोवती ज्या सोसायटी आहेत त्या लोकांना पाणी नाहीये, ज्या खाली खाली राहतात बिल्डर लोकांना पाणी, आज सोसायट्यांच्या घरी पाणी येतो, टँकर येतो आणि बिल्डर लोकांच्या इकडे टँकर येत नाही। हे कुठल्या नाही? आमच्या एकच शिवगंगा नगरची मागणी आहे, आमची टाकी आहे पाण्याची, ती पाण्याच्या टाकीवरून पूर्ण प्रेशर मध्ये पाणी आम्हाला सोडलं पाहिजे आणि जी लाईन त्यांनी आता वॉल बदली केलं ते वॉल काढून जसं 11चं पाणी येत होतं तसं 11चं पाणी आम्हाला यांनी करून द्यावं, अन्यथा आता आम्ही उपोषणाला बसणार आणि मोर्चा काढून आणणार। कारण की आम्हाला माहिती ही लोक निर्लज्ज आहेत, यांना काही नाहीये, आपण मर्यादितली माणसं आहोत, पण पाण्यासाठी आज त्रस्त झाले। लहान लहान मुलांना एवढा आजार पसरलाय, रोज टँकर मागवतात, टँकरचं पाणी चांगलं आहे का? मोठी माणसं तर आंघोळ करत नाही, बोलतात हम नाही तो बोलतात बच्चों को क्या स्कूल में भेजेंगे बोलतात। तर असे किती लोक आहेत? आज तर आमची काहीच लोक आम्ही आलेलो आहोत, आम्ही आणले नाही की मोर्चा, आम्हाला निवेदन द्यायचं होतं। आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं का आम्हाला या 2 दिवसामध्ये पाणी पाहिजे, अन्यथा आम्ही मोर्चा काढू, उपोषणाला बसू। कारण की ही लोक एवढे हे झालेत ना, आता बोलून आपल्याकडे शब्द आहेत ना, आपण अपशब्द नाही वापरत, आपण त्यातली नाही होत, पण ह्या लोकांना लाज राहिली नाही बिलकुल। किती लोकांना त्रास द्यायचा पाण्यासाठी? आज मार्च महिना आला नाही तर ह्या लोकांनी आतापासून सुरू केलं हे पाण्याचं। आमची जी लाईन आहे शिवगंगा नगरची, जी बंद केली 11ची लाईन, ती त्यांनी चालू करून ठराविक लोकांचं ऐकून यांनी प्लॅन करून ते केलेलं आहे। पहिले दुसरीकडे लाईन दिली, नंतर दुसरीकडे फिरवली आणि पूर्णपणे बारकुपाड्याचं नाव बदनाम करतात। आज यांनी ठराविक पक्षाच्या लोकांचं ऐकून आणि स्थानिक इथले जे आहेत ना, आपण बोलतो काय बोलतो, लोकप्रतिनिधी बोलतो, पूर्ण शहराचा लोकप्रतिनिधी जो करतो ना, इलेक्शनला पाणी येतं, खासदारकीला पाणी येतं, आमदारकीला पाणी येतो, पण त्याच्यानंतर लोकांना पाणी येत नाहीये। म्हणजे हो कुठला नाही लाईन, म्हणजे पाणी येतो म्हणजे लाईन चांगली आहेत, हे लोक सोसायटीला लाईन साफ करा, लाईन साफ करा, नवीन लाईनी घ्या, नवीन लाईनी घ्या। लोक किती लाईनी घेणार आणि किती पैसे खर्च करणार? सोसायटीकडे पैसे अर्धी लोक मेंटेनन्स देतात, अर्धी लोक मेंटेनन्स नाही देत, कसं पुन्हा लाईट बिल भरणार का पाण्याचं बिल भरणार? तरी एकही असं शिवगंगा नगर मध्ये नाहीये की त्यांनी पाणी बिल भरलं नाही। परवा दिवशी एकानी 25,000 रुपये बिल भरून आलं इथे, तरी सुद्धा 25,000 भरून सुद्धा या लोक पाणी देत नाहीयेत। म्हणजे काय ही शाळा केलेली आहे, राजकारण केलेलं आहे। राजकारण जनतेशी खेळू नका, उतरा मैदानात, मग कळेल राजकारण काय असतो। आणि एमजीपीची लोक आता इलेक्शनला उभं राहणार आहेत, कारण की त्या पक्षाचं ते ऐकतात। आम्हाला वाटलं आम्ही लोक पक्षाचे आहेत, पण पक्षाची लोक ते ही झालेत आता। म्हणून आता जर आम्हाला या 2 दिवसात आलं नाही तर आमचे पब्लिक तीव्र आंदोलन करणार आहेत, कोणाचं ऐकणार नाहीयेत। हेलो, मैं रूबीना एजाज से मैं हरीशु बिल्डिंग में रहती हूँ। मुझे पानी की बहुत तकलीफ है और हमारा उपवास चालू है। उपवास में हमको इतनी तकलीफ हो रही है, हाँ, हम उपवास छोड़ने का कि टैंकर का पानी भरते बैठने का। हमको खाली इतनी रिक्वेस्ट है कि हमको शिवगंगा में पानी चाहिए, बस। थैंक यू।